जिथे दहशत माजवली तिथेच माज उतरवला। पुण्यात पोलिसांनी विठ्ठल शेलारची धिंडच काढली। नक्की प्रकरण काय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पुण्यात भर दिवसा गुंड शरद मोहोळची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। या हत्येच्या कटाचा मास्टरमाइंड गुंड विठ्ठल शेलार आणि मुन्ना पोळेकर हे असल्याचं पोलीस तपासात समोर आलं। तर संशयित मास्टरमाइंड गणेश मारणे फरारच आहे, त्याचा कसून शोध सुरू आहे। दरम्यान पुणे पोलिसांनी शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गुंड विठ्ठल शेलारची धिंडच काढली। विशेष म्हणजे ही धिंड त्याच्याच भागात काढली, याचा व्हिडिओ आता समोर आला आहे। या व्हिडिओमध्ये गुन्हे शाखेचे पोलीस शेलारला बेड्या घालून रस्त्यावर घेऊन जाताना दिसत आहे। मोहोळची भर रस्त्यात हत्या केल्यानंतर पुणेकरांच्या मनात आरोपी शेलार याच्याविषयी दहशत पसरली होती। आता हीच दहशत कमी करण्यासाठी पोलिसांनी शेलारची भर रस्त्यात धिंड काढल्याचं सांगितलं जातंय। तसा विठ्ठल शेलार एक मोठा गुंड, तो मुळशी तालुक्यातील बोतरवाडी गावचा। हा शेलार सुरुवातीला गणेश मारणे या टोळीमध्ये होता। गणेश मारणे म्हणजे तोच ज्याने संदीप मोहोळला संपवले। गणेश मारण्यासाठी शेलार खंडणीची कामं करत असल्याचं दबक्या आवाजात बोललं जातं। पुढे पिंट्या मारणेला संपवत शेलारने आपली एक वेगळी गँग प्रस्थापित केली। काही दिवसांपूर्वी विठ्ठल शेलारने राजकारणात प्रवेश केला होता। महाळुंगे येथील एका वादानंतर मोहोळला संपवण्यासाठी विठ्ठल शेलारने प्लॅन केल्याची शक्यता वर्तवली जाते। नक्की सत्य काय ते पोलीस तपासात समोर येईलच। मात्र सध्या तरी गुन्हेगारीतील मुळशी पॅटर्नला पुणे पोलिसांनी जबरी हिसका दिला आहे एवढं नक्की।